आज मी जाफराबाद तालुक्यातील वरखेडा विरो गावात आहे आणि इथं एक बाजारपेठ आहे, जेणेकरून किती मिरचीची खूप मोठी बाजारपेठ आहे। ह्याच जाफराबादच्या बाजारातून बांगलादेशपर्यंत मिरची जाते असं म्हणतात। आता पहिले जायचे, आता नेमकं ह्या वर्षीची काय कंडिशन आहे ते माहीत नाही। पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि दुबईपर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायची असे इथले लोक सांगतात। आणि मोठ्या प्रमाणात जाफराबाद तालुक्यामध्ये मिरचीची लागवड केली जाते आणि आताही प्रत्येक शेतकऱ्याने 2-2, 3-3 एकरवर मिरचीची लागवड केलेली। पण ह्याच मिरचीची म्हणजे खर्च किती आहे, खर्चाला काय होणार, खर्च किती, खर्चात परवडणार का, ऐन टायमावर मिरचीला भाव भेटणार का, ह्याच सर्व गोष्टीसाठी आपण माझ्यासोबत काही शेतकरी ज्यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या मिरचीचं नेमकं उत्पादनाचं किती प्रॉफिट आहे, शेतकऱ्याला याचा किती फायदा होणार। या संदर्भात माझ्यासोबत काही शेतकरी काका काय सांगाल, मिरची किती लावली तुम्ही यावर्षी? 1 एकर। 1 एकर मिरची। भाव खर्च पाहता कसं आहे? आता खर्च एका एकराला 50,000 रुपये खर्च आहे आता। आता जर त्याच्यावर थ्रिप्स जर आला तर ती टिकू शकत नाही। जर नाही थ्रिप्स आला तर तरी 50,000 ते 1.5 लाख पर्यंत होऊ शकते। आता याच्यात मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे, मल्चिंग पेपर आहे, लागवड आहे। एका एकराला 50,000 रुपये खर्च आज रोजी। एका एकराला 50,000 खर्च आहे। मग हे खर्च निघतो का, भाव भेटतो? हा, भाव जर असला तर 100% 2-3 लाखापर्यंत मिरची होऊ शकते एका एकरात। सर्व काही भावावर डिपेंड। हा, भावावर डिपेंड आहे। आताच त्यांनी बाहेरच यायला नको पुन्हा। आताच त्यांनी सांगितलं की मिरचीवर फवारणी करावं लागते, थ्रिप्स आहे, अटॅक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे थ्रिप्स येतात, अटॅक येतात आणि त्याच्यात ते सर्वात मोठे मिरची उत्पादकांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी जी ठरती ती मिरचीवर येणारे रोगराई आणि ते रोगाच्या याच्यावर जे आहे महागड्या फवारण्या घ्यावं लागतात। दादा काय सांगाल, एकंदरीत आपण किती मिरची लावली? 1 एकर। 1 एकर। आणि याच्यावर जर कधी अटॅक आले खाली, याच्यावर जर लाल कोळी जर आला, समजा लाल कोळी, पांढरी माशी, जर याच्यावर जर फवारणी घ्यायची म्हणलं तर प्रतिपंप 300 रुपये टाकी या प्रमाणे खर्च येतो। आणि एवढं करून सुद्धा जर मिरचीला मर आली, डेंटासो अशा महागडे औषधं सोडून त्याच्यावर आपल्याला ड्रिचिंग करावं लागते। अच्छा, तर एकंदरीत हे मिरचीचं क्षेत्र आहे, मिरचीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। अजूनही इकडून अशी खूप सारी मिरची लागवड झालेली आहे आणि ह्याच मिरचीबद्दल जर कधी म्हणलं, आपले शेतकरी सांगतात की या मिरचीचं म्हणजे अजून शेतकऱ्यांना माहिती नाही की भाव काय भेटणार, मार्केटच्या हिशोब काही माहितीच नाही। पण सध्या मिरची जगवायची जर कधी ठरलं तर त्याच्यावर महागड्या फवारण्या घ्यावं लागत्या। सर, एकंदरीत काय सांगाल, तुम्ही मिरची उत्पादक आहे, तुम्ही लावलेली आहे, नेमकं याच्यात फवारण्याचं आणि त्याचं गणित कसं जमतंय? याचं गणित असं आहे, समजा अटॅक पाहून फवारण्या करावं लागतं, 3-4 रोजी, जेमतेम 5व्या दिवशी अटॅक पाहून। आणि याच्यात जर कधी सातत्यानं पाऊस सुरू असला तर मग याचं नियोजन कसं राहतं? मग मर पूर्ण झाड उबळून जातात, काही राहत नाही, शेंड मर होती। अच्छा, हो, हाती लागत नाही मिरची तोडायला, आपोआपच मिरची गळून जाते। अच्छा, काही व्हरायट्या अशा आहेत फक्त की जे राशी सारख्या आहेत, त्या लगे बेकामच होत्या, तर काही व्हरायट्या चांगल्या आहेत। आता याच्यात आपण किती जातीची मिरची लावलेली आता? याच्यात 2 जातीची, तलवार आणि लालपरी। तुम्ही याच्यातली जात कोणती चांगली उत्पादनासाठी? उत्पादनासाठी हिरवी मध्ये म्हणलं तर तलवार आणि लाल साठी म्हणलं तर लालपरी। अच्छा, आता बियाण्याचं जे रोप तुम्ही नर्सरीतून विकत घेतलेलं आहे, तर याचा खर्च किती, कसं भेटतंय रोप? 1.5 रुपये काढी। 1.5 रुपये काढी। हो। आता किती लागवड आहे, किती? हे एका एकराला 8,000 लागतं। एका एकराला 8,000? हो। तर असं 12,000 रुपये खर्च नुसतं रोपाचा आहे आणि मल्चिंग पेपरचा ते 7 ते 8 पेपर लागते, मल्चिंग पेपर। मला अजून एक विचारायचं आहे की याच्यात तुम्ही समोर याच्यात पीक विमाचं याला कवच नाही मिरचीला, तर पीक विमा बद्दल काय वाटतं आपल्याला? पीक विमा द्यायला पाहिजे शासनाला, पण मग त्याला ऍप्स नाही, मिरचीला विमाच नाही। याच्या संदर्भात काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडे कोणा काही मागणी केली का? मात्र अनेक पिकांना फळबाग विमा भेटतो किंवा उत्पादनासाठी जे असं शासनाचं जे कवच असतं पीक विमा असं, ती योजना मात्र मिरची पिकाला लागू होत नाही। तर याच्याबद्दल काय सांगाल आपण, मिरची पिकाला विमा कसं काय? मिरची पिकाला विमा शासनाने द्यायला पाहिजे, पण शासनाचं असं म्हणणं आहे बुवा हे भाजीपाल्यामध्ये येतं, भाजीपाल्यामध्ये काही मिन होऊ शकतं, काही बाऱ्या भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे फेकून द्यावा लागतो, त्याच्यामुळे शासन याला विमा द्यायला नाकार करते। आम्ही बऱ्याच कृषी सहाय्यकाला म्हणलं, कृषी अधिकाऱ्याला म्हणलं, पण ते म्हणते याचे शासनानंच आम्हाला जी आर द्याला नाही, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही।
तर सर्वात मोठी अडचण ही आहे की इथं मिरची उत्पादक शेतकरी जास्त आहे आणि शेतकऱ्यांची एक मागणी आहे की बाबा आम्ही एवढा खर्च करतो नाही त्यांचं मिरचीला पीक विम्याचं कवच द्यायला पाहिजे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.